तर आज मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने छोले मसाला बनवलेला आहे। म्हणजे छोले मसाला बनवायची वेगवेगळ्या पद्धत आहे, पण आज मी अशा पद्धतीने छोले मसाला बनवते। इतका भारी वाटतो खाता वेळेस, इतका टेस्टी आणि मस्त लागतो खायच्या वेळेस। तिकडे बघू शकता मस्त असा चमचमीत तरीवाला हा छोले मसाला आज बनवलेला आहे। खूप कमी वेळामध्ये, साहित्य तर काहीच लागत नाही, रोजच्या आपल्या साहित्यामध्ये झटकीपट हा छोले मसाला तयार होतो। पुरीसोबत अप्रतिम लागतो। तर बघू शकता इतका मस्त झालेला आहे, कुठलंही जास्त वाटण न करता। तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती। तर इकडे मी छोले छानपैकी असे गाळ शिजून घेतलेत। हे बघा, नरम सॉफ्ट, अगदी सॉफ्ट झालेले आहेत। असे सॉफ्ट शिजून घ्यायचे, मस्त वाटतात मग खाता वेळेस। म्हणजे नरम शिजून घ्यायचे चांगले। आणि हे जे पाणी आहे ना शिजवलेलं, हेच आपण भाजीला वापरायचं। याची खूप छान चव येते मग भाजीला। तर हे पाणी आणि हे छोले एका साईडला काढून घेते। एक बारीक चिरलेला कांदा, टमाटर, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं। याच्या व्यतिरिक्त आपण कुठलंच वाटण करणार नाही, फक्त अद्रक लसूण थोडासा उखळमध्ये ठेचून घेतलेला आहे। पेस्टसुद्धा तुम्ही अद्रक लसूणची वापरू शकता। तर आपण काय करायचं, सर्वप्रथम कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं। याच्यामध्ये सुरुवातीला कढीपत्त्याचे पानं टाकायचे। गॅस जरा स्लोच करायचा, तेल तापून घ्यायचा। तर पुरीचा बेत म्हणला की एक तर आपण बटाट्याची भाजी आणि छोले हे आवडीने खातो, तर त्यातलेच ही छोले माझी खूप फेवरेट आहे। आणि ज्यावेळेस पण मला पुरी असेल तर त्यावेळेस म्हणजे छोले बनवायचा बेत असेल तर मी हे अशाच पद्धतीने करते। म्हणजे कमी वेळामध्ये, कमी खर्चामध्ये आणि खूप कमी साहित्यामध्ये हे होतं। आणि खायला मात्र याची टेस्ट इतकी भारी लागते ना, तुम्ही कधीही भाजी तुम्ही बनवू शकता। तर इकडे कढीपत्ता परतून झाल्यावर मी इकडे बारीक चिरलेला कांदा वापरलेला आहे। आता ह्या स्टेजवर आपण लसूण अद्रक जो कुटून घेतला आहे तो टाकून घेऊया। गॅस स्लोच करायचा, हाय फ्लेम करायची नाही। आता ह्याला चांगलं परतून घेते। थोडंसं चांगलं परतून झालं की मग आपण याच्यामध्ये एक बारीक चिरलेलं टमाटर वापरायचे। छोले मसाला ग्रेव्हीचं पण करता येतो, म्हणजे तसं पण मी ती रेसिपी टाकलेली आहे वाटण करून छोले मसाल्याची, तीसुद्धा तुम्ही बघू शकता। पण ही अगदी झटकीपट होणारी छोलेची भाजी आहे। तर मी इकडे टमाटर टाकून घेतलेलं आहे। सोबत ह्याच्यामध्ये अद्रक लसणाचा कूट आपण ह्याच्यामध्ये टाकला आहे। खूप छान फ्लेवर येतो आहे। आणि बघू शकता कांदा, टमाटर आणि अद्रक लसूणचे जे कूट टाकलं आहे त्याच्यासोबत छानपैकी परतून होत आहे। आता गॅस स्लो करायचा। ह्याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट, जसं पण तुम्हाला आवडेल कमी जास्त तिखट इकडे वापरा। तर मी 2 चमचे अंदाजे टाकले। झणझणीत स्पायसी असा हा छोले मसाला बनवणार आहे। त्यानंतर 1 सव्वा चमचा धना पावडर, त्यानंतर 1 सव्वा चमचा गरम मसाला पावडर, खडे मसाल्याचा हा गरम मसाला पावडर आहे। 1 सव्वा चमचा हळद, हे सगळं सेम क्वांटिटीमध्येच टाकलेलं आहे। आता हे सगळं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये। हे बघू शकता किती सुंदर रंग तयार होतोय मसाले वगैरे टाकल्यामुळं। आता आपण ह्याच्यामध्ये काही खोबरं वगैरे काहीच लावलं नाही आहे, तरीसुद्धा खूप छान थिक ग्रेव्ही ही तयार होणार आहे। ते थोडंसं असं चिटकलं गेलं की याला हलक्या हाताने काढून घ्यायचं। वाटलं तर थोडंसं ते छोलेचं शिजवलेलं पाणी इथं टाकू शकता, जर मसाला चिटकत असेल तर। हा कॅमेरा थोडा सेट करून घेते, नाही तर पडून जायचा, म्हणजे कसं तुम्हाला पण नीट व्यवस्थित दिसेल। आता मला वाटतं व्यवस्थित बसला आहे। आता हा मसाला चांगला परतून झालेला आहे। परत एकदा मी याला जरा मिक्स करून घेते। पॅनमध्ये सुद्धा तुम्ही भाजी करू शकता, पण लोखंडी कढाईमध्ये ना खूप चांगली भाजी होती, चव चांगली लागते। शिजवलेले चणे थोड्याशा शिजवलेल्या पाण्यासोबत टाकून घेतलेले आहेत। पातळ घट्ट जसं पण तुम्हाला बनवायची तेवढा तुम्ही रस्सा इकडे बनवू शकता। तर मला काही जास्त रस्सा बनवायचा नाही, अगदी थोडासा नॉर्मल ठेवायचा। ते सगळे नरम सॉफ्ट झालेले छोले त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। बघू शकता कोणताही फ्रूट कलर म्हणजे लाल कलर वापरला नाही, काय नाही, किती सुंदर रंग आलेला आहे। आता आपण याच्यामध्ये हा स्पेशल एक छोले मसाला भेटतो बघा, सगळीकडे भेटतो, एक 10 रुपयाचं पाकिट आहे, घेऊन यायचं। ह्या मसाल्यामध्ये इतकी छान टेस्ट आहे ना, एकदम परफेक्ट भाजी होती छोलेची। तर नक्की वापरा, काही जास्त वाटण करण्याचं कुटाणा नाही येणार। हे बघा, आता मी हा छोले मसाल्याचं पाकिट सगळं याच्यामध्ये मिक्स केले। अर्धी चव ना ह्या मसाल्याने येते भाजीला। तर मिक्स करून घेतले। आता चवीनुसार आपण इकडे मीठ टाकून घ्यायचं, कमीच टाकायचं कारण जास्त झाले तर वांदे होतील।
तर आता ह्याला मिक्स करून घेते. मीठ टाकून घेतलं आहे चवीनुसार. हलक्या हाताने परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवायचं आणि द्यायचा थोडा वेळ, कारण आपण छोले जे आहेत ना ते चांगल्या प्रकारे शिजून घेतले. तुम्ही बघितलेले आहेत, अगदी नरम सॉफ्ट छोले झालेले आहेत. त्यामुळे फक्त ह्या रश्श्याला उकळी येऊन द्यायची, सगळ्या मसाल्याचा फ्लेवर उतरतो. आता ह्याला एक उकळी येऊन देते आणि झाकण ठेवायचं. झाकण मला काय लवकर भेटत नाही. हे बघा, चांगली उकळी आलेली आहे आणि किती सुंदर असा तेल सुटलेला आहे. ग्रेव्ही इतकी छान घट्ट थिक झालेली आहे आणि पाहू शकता तुम्ही, पाहता क्षणी किती मस्त वाटते बघा. हा छोले मसाला किती घट आणि छान थिक झालेला आहे. तेलाची तरी किती मस्त सुटलेली आहे. कुठलेही आपण खडे मसाले जास्त वापरले नाही आहेत आणि इतक्या भारी हा चना मसाला, छोले मसाला तयार झालेला आहे खाण्यासाठी. तर इकडे मी गॅस बंद करते. आणि कसं तरीवाला जे कालवण असू दे, भाजी असू दे, थोडीशी तेलाची तरी आली ना तर खूप मस्त वाटतं खायला. कधीतरी आपण स्पेशल डिश म्हणून खातोच. हे बघा, आता मी इथे गॅस बंद केला आहे आणि तुम्ही पाहू शकता आपला हा छोलेचा मसाला कसला भारी वाटतोय. आता वरून भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम पुऱ्या करायच्या राईससोबत, अगदी भारी वाटतो. तर हे बघा, मस्त वाटतोय का नाही छोले मसाला. किती कमी वेळामध्ये आपण हा बनवलेला आहे. थंड करून घ्यायचा आणि गरमागरम पुऱ्या वगैरे करून याचा आस्वाद घ्या. तर बघू शकता किती दिसतोय भारी आपला हा छोले मसाला. कुठलाही वाटण न करता ही किती दाटसर अशी ग्रेव्ही याची तयार झाली. सोबत हे छोले इतके छान नरम सॉफ्ट झालेले आहेत की खाता क्षणी अगदी मेल्ट होतील, इतके मस्त वाटतात. याच्यामध्ये छोटे छोटे ना बटाट्याचे तुकडेसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. हे बघा, परफेक्ट असा रस्सा झालेला आहे, जास्त पातळ नाही, घट्ट नाही. तर आता आपण एका प्लेटमध्ये याला गरमागरम सर्व करूया. तर हे बघा, किती छान थिक घटदार अशी ही ग्रेव्ही तयार झाली आहे. छोलेचा हा मसाला तयार झाला आहे. गरमागरम पुऱ्या काढायच्या आणि याचा आस्वाद घ्यायचा. लोणचं, पापड, कांद्याचे रोल करायचे आणि चव याची घेऊन बघा, इतके आवडीने खातात ना तुम्ही. विशेष म्हणजे ना ह्याला कुठलाच कुटाणा नाही आहे, जास्त वाटण नाही आहे, कंटाळावाणी नाही आहे. एकदम झटकीपट तुम्ही बनवू शकता. कधीही पाहुणे आले, कोणी गेस्ट आले तर असा छोले मसाला करून द्या, 2-4 पुऱ्या काढायच्या, अप्रतिम भोजन तयार होईल. हे बघा किती मस्त वाटते बघा. आता गरमागरम मी पुऱ्या काढणार आहे आणि याचा आस्वाद घेणार आहे. तुम्ही पण अशा सोप्या पद्धतीने, जर कंटाळा आला असेल वाटण वगैरे करायचा, तर हे अशा पद्धतीने छोले मसाला नक्की ट्राय करून बघा. सर्वजण आवडीने खातील आणि नेहमी तुम्ही मग अशा पद्धतीने करता. चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन रेसिपीसोबत.